नमस्कार. न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. पुण्यामधल्या वैष्णवीच्या हुंडाबळीनंतर एकूणच त्याच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. आज या सगळ्या प्रकरणामध्ये काय घडलेलं आहे ते सुरुवातीला आपण पाहूया. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी फडणवीसांचा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना फोन. बाळाला वैष्णवीच्या आईकडे सोपवण्याच्या फडणवीसांच्या सूचना. बाळ सुखरूप राहिलं पाहिजे त्या दृष्टीनं पोलिसांनी हस्तक्षेप केलेला आहे आणि हे बाळ वैष्णवीची आई किंवा त्यांच्या घराकडे त्यांच्या घराला ते मिळालेलं आहे. आता ते बाळ वैष्णवीच्या वडिलांकडे म्हणजे आजोबांकडे पोहोचलेलं आहे. असे नालायक माणसं माझ्या पक्षामध्ये नकोत. माझा दुरान्वय संबंध नाही. मी फक्त लग्नाला हजर राहिलो. वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणावर अजित पवार यांची प्रतिक्रिया. आज मी जाहीर करून टाकतो, तो तर माझा पदाधिकारी नाही, परंतु सभासद असेल तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मी हकालपट्टी केलेली आहे. असली नालायक माणसं माझ्या पक्षात नको. काय गरज नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कसपटे कुटुंबासोबत फोनवरून संवाद साधला. मी तुमच्या पाठीशी चिंता करू नका. फरार हगवणेंना शोधण्यासाठी 3 पथकं अधिकची लावली आहेत. अजित पवार यांचा फोनवरून संवाद. माझा दुरान्वयी संबंध नाही, अजित पवारांनी केलं स्पष्ट. हुंड्यातील फॉर्च्युनर कारची चावी अजित पवारांच्या हस्ते हगवणे कुटुंबाला देण्यात आली होती. दुरान्वय पण संबंध नाही, फक्त लग्नाला हजर राहिलो एवढाच संबंध. आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे लचाण लागतं म्हणून आलो नाही समजायचं. वैष्णवीच्या 9 महिन्याच्या बाळाचा ताबा वैष्णवीच्या आई वडिलांकडे. वैशाली नागवडे आणि रुपाली ठोबरे यांच्याकडून बाळ कसपटे यांच्याकडे सुपूर्द. अज्ञातानं कॉल केला आणि बाणेरच्या महामार्गावर बाळाला आणून दिलं. आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घ्यावं, वैष्णवीच्या काकांची मागणी. बाळ एका अज्ञात व्यक्तीने आम्हाला फोन केला आणि बाणेरच्या हायवेवर आमच्या ताब्यात दिलं. आम्ही ते आमच्या ताब्यात घेतलं. बाळ आमचं सुखरूप आहे. आता आम्ही आनंदी आहे. बस. त्यांनी कुठेही सांगितलं नाही, काय नाही. अज्ञात व्यक्ती होता, ओळखीचा नव्हता. मुलीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, वैष्णवी हगवणेच्या वडिलांची मागणी. वैष्णवीचा मृत्यू हा हुंडाबळीचा प्रकार. लग्नाच्या बैठकीतही फॉर्च्युनर गाडीची मागणी केली होती, वैष्णवीच्या मामांचा आरोप. त्यांनी भांडून जावयानी नंदनी दोघांनी भांडून म्हणले नाही आम्हाला गाडी पाहिजेच. गाडी बुक केलेली गाडी एमजी ऍक्टर बुक केलेली गाडी ती कॅन्सल करायला लावली. नाही मला फॉर्च्युनरच पाहिजे. वैष्णवी हगवणेच्या पतीला राष्ट्रवादीमधून निलंबित केलंय. राजेंद्र हगवणे पक्षाचे पदाधिकारी नाहीत. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची माहिती. या प्रकरणी सुमोटो दाखल, पोलिसांना कारवाईचे आदेश दिल्याची ही माहिती. 19 तारखेला सुमोटो दाखल केल्यानंतर बावधन पोलीस स्टेशनला या घटनेचे आयो आहेत एपीआय डोंगरे आणि पहिल्या दिवसापासून मी यांच्या संपर्कात आहे. याच्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. राजेंद्र हगवणे आमच्या पक्षाचे पदाधिकारी नव्हते. त्यांचा मुलगा हा आमच्या संघटनेत काम करत होता. त्याची सुद्धा हकालपट्टी करण्यात आलेली आहे.